यवतमाळ हिवरी वनपरिक्षेत्रात मनपूर वर्तुळात रानतुळस वाढलेल्या जंगलात पेटलेला वनवा विझवताना वनपालाचा होरपळून मृत्यू झालाय। विजय शिंगणजोडे असे मृत वनपालाचे नाव आहे। जंगलात वनवा पेटल्याचे समजताच ते वरिष्ठांच्या आदेशावरून पथकासमवेत जंगलात पोहोचले। सहकाऱ्यांसोबत आग विझवीत असताना ते पुढे निघाले। दरम्यान आग वाढली त्यावेळी त्यांचे सहकारी बाहेर निघून आले, मात्र शिंगणजोडे चारही बाजूने आगीच्या विळख्यात सापडले। त्यामुळे बचावासाठी त्यांनी झाडावर आश्रय घेतला। आगीच्या ज्वाला भडकल्याने ते झाडावरून खाली कोसळले आणि आगीच्या ज्वालात ते 60% भाजले गेले। गंभीर जखमी वनपाल शिंगणजोडे यांच्यावर सुरुवातीला शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। दरम्यान त्यांचा श्वासोच्छ्वास घेताना त्रास होऊ लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। वनपाल वनरक्षकांना वनवा हाताळताना कुठल्याही सुविधा मिळत नाही, त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात नाही। त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असून आता तरी प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेने उपस्थित केलाय। आज जंगलाची आग विझवताना होरपळून गेलेले विजय शिंगणजोडे यांचा आज मृत्यू झाला आहे। हा दुःखद घटना आहे। विजय शिंगणजोडे काही लेबरला घेऊन जंगलाची आग विझवत होते। 60-70% बर्न होतं। माझा पहिला आरोप प्रशासनावर आहे की जे फायर लाईनचे कामं फायर रोखण्यासाठी व्हायला पाहिजे ते आजही झालेलं नाही। जानेवारीमध्ये कामं व्हायला पाहिजे, परंतु ते न झाल्यामुळे सुद्धा अशा टाईपच्या घटना होतात। नॅशनल फायर कॉलेज नागपूरला असताना कोणत्याही प्रकारे या फायरचं ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना दिलं जात नाही। आणि तिसरा मुद्दा म्हणजे या डिपार्टमेंटमध्ये आता वनरक्षक वनपालांसाठी मदतनीस म्हणून जे लेबर असायला पाहिजे, वनमजूर असायला पाहिजे, वनकामगार असायला पाहिजे, ते आता राहिलेले नाही आहे। आणि त्यामुळे अशा प्रकारची आग जेव्हा माणसाचा मृत्यू होतो ही पहिली घटना नसून अशा घटना दरवर्षी घडत असतात। अमेरिकेत, कॅनडा, सगळ्या ठिकाणी, ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये फार मोठ्या आगी लागतात, पण तिथं प्रिकॉशनरी मेजर घेतल्या जातात। आम्ही तर मागणी केली आहे लीजवर तुम्ही एक विमान घ्यायला पाहिजे जे की महाराष्ट्रात कुठेही लागलं तर केमिकलनी आग विझवता येईल। आणि त्यामुळे प्रशासनाला केव्हा जाग येणार त्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे। मला असं वाटतं याच्याने डोळे प्रशासनाचे जाग यायला पाहिजे आणि पुढे अशा घटना होऊ नये त्या संबंधात विचारविनिमय करून यांनी सगळ्या प्रकारे हे करायला पाहिजे।